समाज स्वतःच्या जगण्याचं शिक्षण स्वतः घेत असतो. त्याच्या जगण्यातल्या रोजच्या अनुभवांमध्ये हे शिक्षण असतं आणि सगळा समाज, पृथ्वीवरचा सगळा समाज एकत्र मिळूनच हे शिक्षण घेत असतो. पण या सगळ्या समाजाच्या फार मोठ्या लोकसंख्येला रोज काय घडतंय यावर बोलायची सवय असते. यातून काय घडायला हवं हे बोलणारे लोक खूप कमी असतात. त्यामुळं आपल्याला जिथं जिथं एकत्र यायची संधी मिळते, ती सोशल मीडिया असेल, खाजगी बैठका असतील, सभा असतील, अशा ठिकाणी बहुधा काय घडतंय याच्यावर बोलणारे लोक विपुल संख्येनं आढळतात. यातून काय घडायला हवं, काय बदल व्हायला हवे हे सांगणारे लोक हे फार कमी असतात आणि त्यांना मार्गदर्शकाची भूमिका मिळते. आपण ज्यांना महापुरुष म्हणतो, त्या सगळ्या महापुरुषांनी हे काम केलेलं आहे की या समाजात काय घडायला हवं याचा अनुभव, याचा आदर्श आणि याचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे, म्हणून ते महापुरुष झाले. अनेक लोकांमध्ये ती शक्यता असते मार्गदर्शक होण्याची आणि लोक सुचवतही असतात. सोशल मीडियात तुम्ही पाहत असाल तर खूप लोक हे या पद्धतीनं काय घडू नये आणि काय घडायला हवं या पद्धतीचं बोलत राहतात. मला स्वतःलाही जाणवतं, मी आयुष्यभर काय घडतंय यात फार रस घेतला नाही. ती घटना फक्त माहीत करून घेतली आणि काय घडायला हवं याच्यासाठी मी ठरवलं की काम करू, बोलू. काय घडायला हवं याची स्वप्नरंजना म्हणजे उद्याच्या जगाची आणि माणसांच्या जगण्याची उभारणी, असं मला वाटतं. अर्थात काय घडायला हवं याची थोडीफार समज जगातल्या प्रत्येकाला असते. हीच समज त्या माणसांनी अधिक व्यापक, अधिक खोल केली आणि त्या समजेचा प्रत्यक्ष अंमल केला. काय घडायला हवं हे त्या माणसानं स्वतः आयुष्यात प्रत्यक्षात आणलं आणि असा सगळा समाज झाला. तर या समाजाचा सर्वार्थानं सर्वांगीण विकास होणं निश्चित